आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राखण करतीये. म्हणजे नली नक्कीच खोतांच्या सुखाला, वैभवाला, शांतीला सुरुंग लावणार. अरे पण वेदला त्यासाठी अडवायला नको त्याला. अगं किती वेळा मी त्याला सांगितलं, प्रेमानं सांगितलं, शांततेत सांगितलं, वॉर्निंग दिली, त्या नली गावडेपासून लांब राहा. पण नाहीच. एखाद्याचं वाईट होणार असलं तर त्याला दुर्बुद्धी सुचते ना, तसं झालंय त्याचं. तो नलीकडे खेचलाच जातोय. ती म्हण माहिती आहे ना तुला, जितकं दाबाल तितकंच उसळेल. तू ज्या प्रकारे वेदशी वागलास ना, ती पद्धत योग्य नाही. आई, अगं आपला बाप एखादी गोष्ट 4 वेळा समजावून सांगतोय तर ती ऐकणं हे मुलाचं कर्तव्य नाही का? मला सांग, उद्या ती दुसरी तिकडी नली जर आपल्या डोक्यावर बसली तर आपल्याला सुखानं जगता येईल? जे गोदाच्या बाबतीत झालं तेच नलीच्या बाबतीत होणार नाही का? गोदाबद्दल असं का झालं? तुला माहितीये ना, गोदा तिकडी होती अपशकुनी. त्या गोदानं तुझं काही नुकसान केलं का? का आपल्या घराचं काही नुकसान केलं? हा, आता तिच्या आईनं आपल्याला खोटं बोलून फसवलं इतकंच. तू गोदाची वकिली करतेस का ग? सत्य सांगते बाबा, स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी आपण खोट्यांचे डोंगर उभे करतो. प्रत्येक समुद्राच्या लाटेवर वाळूचे किल्ले नष्ट होतात आणि तसेच हे खोटे भ्रम एका क्षणात नियती मिटवते. कधीतरी स्वतःशी खरं बोलावं बाबा. एका तिकडीला, गोदाला तू फसवलंस, तिचा विश्वासघात केला, तिच्यावर लांछनं लावलीस, छळलंस रे तिला, तू छळलंस. हो, आता दुसरी तिकडी येते. जे पेराल तेच उगवतं बाबा. नलीच्या रूपात गोदा. दैव आणि नशिबावर आपला अधिकार गाजवण्याची ताकद माणसात नसते. नियतीचा फेरा आहे हा, आणि मला नाही वाटत हा फेरा पूर्ण होण्याआधी थांबेल. सावध राहा बाबा.